बातमी पुण्यातून बिल्डर आत्महत्या प्रकरणी रवींद्र धंगेकर अडचणीत आले. रवींद्र धंगेकर यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आर्थिक वादातून कंत्राटदार खलील शेख यांनी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. धंगेकरांसह त्यांची पत्नी मनसेचे सरचिटणीस बाळा शेंडगे यांच्यावरही गुन्हा नोंदवला गेला आहे. 2015 पासून 15 जुलै 2026 पर्यंत व्यवसायातील आर्थिक व्यवहारावरून सतत धमक्या आणि शिवीगाळ करण्यात आल्याच्या तक्रारीत नमूद करण्यात आले. आत्महत्या करण्यापूर्वी कंत्राटदारानं एक व्हिडिओ बनवला होता आणि सुसाईड नोटही लिहिली होती. त्यावरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 50 लाखाचे मी गेल्या 3 वर्षाने याच भरत आहे, 4% 3%. आणि हा पैसे देत नाही, दादागिरी भाईगिरी करते. स्वतःला हा लय मोठा माणूस समजते. ह्याच्यामुळे पुढे माझ्या मुलाला पण धोका होऊ शकते. मार्केटमध्ये काम करायला पण अडचण आणू शकते. त्यात मला पण 2-4 वेळेस बाळासाहेब शेडगेने धमकी दिलेली आहे. पेमेंटला फार त्रास दिला तर मार्केटमध्ये कुठेही काम करू देणार नाही किंवा तुम्हाला पुण्यात जगणं मुश्किल करेन, तुमच्या लेकरावाला पण जगणं मुश्किल करेन. उद्याच्याला मी तर फाशी घेणारच आहे आज. बाकी माझ्या लेकरावाला काहीच बी त्रास झाला तर ह्याचा जिम्मेदार बाळासाहेब शेडगे आणि त्याचा मुलगा असणार आहे. जवळपास एकूण 14 लोकांच्या विरुद्ध तो गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब शेडगे, त्यांच्या पत्नी आहेत, रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचे जे इतर पार्टनर आणि इतर असोसिएट्स ज्यांच्यासाठी ते काम करत होते आणि ज्यांचे पैसे थकलेले होते त्या सगळ्यांच्या विरुद्ध त्यांनी चिठ्ठीत नावं लिहिलेली होती आणि त्याच्या आधारे, त्या सुसाईड नोटच्या आधारे हा गुन्हा दाखल केलेला आहे. आपल्या देशाचं राजकारण, राज्याचं राजकारण वैयक्तिक कधी होत नव्हतं, पण या राजकारणापोटी हा एक बळी गेला. आणि शासकीय वक्फ बोर्डच्या अधिकाऱ्यांना कोणी सांगितलं तर वरच्या लेवलच्या माणसांनी सांगितलं, आमचा प्रोजेक्ट बंद केला. आणि हे पाप जरी कळत न कळत त्यांच्या डोक्यात जाणार आहे. जरी आमच्यामुळं त्यांनी केलं तर आम्हालाही कुणीतरी फाशी घ्यायची वेळ आणली. फक्त आम्ही घेत नाही एवढाच विषय. म्हणून म्हणलं की आमच्यामधले मी 4-5 मधलं कोणतरी फाशी घ्यायची वेळ आता आलेली आहे. कारण हे फाशी घेण्याचं सत्र चालू होणार आहे.